बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय. तो सुविचार व विचार पूर्ण ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, तुम्ही करत असलेल्या कार्यात जर तुम्ही नकारात्मक दृष्टिकोनातून पाहत असाल किंवा सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत असाल, त्यावर तुमचं यश अवलंबून असते. बांधवांनो, ज्या क्षेत्रात कार्य करता त्या कार्यात तुम्ही पाहता कसं, सकारात्मक दृष्टिकोन पाहता किंवा नकारात्मक दृष्टिकोन पाहता, यावर तुमचं यश अवलंबून असते. बांधवांनो, उदाहरणार्थ, एका गावचे दोन तरुण हे तळपदार होते. त्याच्या गावात ही क्रिकेटची टीम होती. दोघंही क्रिकेट खेळासाठी गेले. सर्व त्याची टीम गेली, 11 ही. पण एक टीम बाहेर गावची, भली मोठ्या गावची, शहरातली होती. भारी टीम होती आणि खेड्या गावातली होती. ती भारी टीम, त्याचे राहणं, त्याचे कपडे, त्याचे पॅड, त्याच्या बॅटी, त्याचं ते टी शर्ट, हे ते नावं, सिम्बॉल, हे ते त्या सगळं पाहिलं. आणि मग काय ते खेळाचे जे होते खेळाडू, हे त्याचे खेळाडू त्याचं पाहूनच काही घाबरले. व आपल्यापेक्षा लय भारी येते, आपल्याला हे करू शकत नाही. परंतु त्यातील 4-5 जण तसे घाबरले नाही. मात्र 4-5 जण घाबरले आणि 4-5 जणांनी मस्त बॉलिंग केली. त्याची बॉलिंग केली. ते सामना होता 20-20 वरचा होता. 20 ओव्हरमध्ये 20 रनाचं 8 सगळं आटपलं. नंतर दुसरे आले, बॅटिंगसाठी आले. ते पण ओपनर जोडी गेली. दुसरी जे सेकंड मिळायला आले ते ओपनर, त्याच्या पाठीमागे 2-3 विकेट याच्या गेल्या खेळायच्या. मात्र 3 नंबरला एक खेळाडू आला. ते शेवटपर्यंत बॅटिंग करत राहिला, कारण त्यानं जिद्द सोडली नाही की अरे किती असो, याचा बॉल कसा असो, काही असो, आला बॉल झपकी दे, 6-4 असं करून त्यांची मॅच जिंकली. आणि मॅच जिंकून त्या स्टेडियममध्ये नाव केलं. जी जिल्ह्याची टीम होती, त्या टीमने खेळाच्या टीमने हरवलं म्हणून पूर्ण त्या ग्राउंडवर याचं नाव झालं. मग याचं सर्वांचं नाव झालं आणि याच्या गावातील याचं नाव झालं आणि त्या प्लेयरचं सुद्धा नाव झालं, ज्यानं सकारात्मक दृष्टिकोनातून कार्य केलं. आणि ज्याला प्लेयर म्हणत, ज्याला तो चांगली खेळाडू म्हणत, व्यवहार सारा उत्तम गावातला खेळाडू, असं आहे तसं आहे, त्याला मात्र नंतर त्या खेळलं न खेळल्यामुळं त्याचं नाव डॅमेज झालं. मला सांगायचं तात्पर्य बंधवांनो एवढं की कोणत्याही कार्यात यशस्वी होण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, नकारात्मक दृष्टिकोन ठेवू नका. जर तुम्ही नकारात्मक दृष्टिकोन ठेवले तर मात्र तुम्हाला असं पैसे शकतं, आणि जर तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न ठेवलं तर मात्र तुम्हाला असं यश येऊ शकतं. एवढं शिकायचं बांधव. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं वाटतं तुमच्या कामाचं नाही, तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या, कोणातरी काम असतो त्याला तो शेअर करा आणि त्यांना लाईक सबस्क्राईब करा सांगा. म्हणजे असंच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्या सुद्धा काम पडेल. मग तुम्हाला पुन्हा विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं. एवढ्या सांगायचं तुम्हाला. धन्यवाद पुन्हा एकाबद्दल.